दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 30 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, आपण पाहिलं असेल तर पाठीमागच्या 3 ते 4 दिवसापासून भीमा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी गेलेलं आहे. कारण पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडतोय आणि त्या जिल्ह्यामध्ये असणारे 2 धरणं उजनी आणि वीर धरण यामधून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने सातत्यानं तो विसर्ग सुरू आहे. आणि ही पहिल्यांदा परिस्थिती अशी निर्माण होते की पहिल्यांदाच या ठिकाणी नदीपात्रामध्ये इतकं पाणी राहिले 4 ते 5 दिवस पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच यापूर्वी ज्यावेळेस पूर आला असेल किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली असेल ती जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवसात, तिसऱ्या दिवशी ती बऱ्यापैकी पूरस्थिती ओसरायला सुरुवात होत होती. मात्र यावेळेस असं झालं आहे की उजनी आणि वीरमध्ये सातत्यानं पाणी सुरू आहे, विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती कुठंतरी नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे नदीकाठ शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं आहे, नागरिकांची काळजी वाटू लागली होती. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलासादायक बातमी मिळते की आज 30 ऑगस्ट रोजी जी दौंडची आवक आहे, ती दौंडची आवक बऱ्यापैकी कमी झाली आहे. ती 30,862 क्युसेक झाली की जी पाऊण लाखाकडं ही आवक गेली होती ती कमी झाली आहे. आणि उजनीमधून पूर नियंत्रण दृष्टीने जे काही भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाते ते सुद्धा कमी करण्यात आलं आहे. त्याच सकाळच्या नुसार 40,000 क्युसेक्स एवढं पाणी सोडलं जाते. 1600 क्युसेक्स आहे ते वीज निर्मितीसाठी सोडलं जाते. कालपासून हे पाणी खरं तर कमी करायला सुरुवात केली. सुरुवातीला जो 90,000 विसर्ग होता तो नंतर त्यांनी पूर नियंत्रण दृष्टीने व्यवस्थापकांना 80,000वरती आणला. नंतर आपण 3 वाजता जर अपडेट पाहिली असेल काल दुपारी, तर तो नंतर पुन्हा 70,000वरती आणला. रात्री 11 वाजता पुन्हा तो 60,000 करण्यात आला आणि रात्री 12 वाजल्यापासून तो विसर्ग आहे, तो विसर्ग रात्री 60,000 होता. 11 वाजता 50,000 होता आणि नंतर तो 12 वाजता रात्री 40,000 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे आता 40,000 विसर्ग तो भीमा नदीच्या पात्रामध्ये उजनीतून सोडला जातोय. आणि त्याच पद्धतीने दौंडची आवक कमी झाली, त्यामुळे कदाचित आणखीन सुद्धा हा विसर्ग कमी होऊ शकतो आणि 1 ते 2 दिवसामध्ये जी पूरस्थिती आहे ती पूरस्थिती बऱ्यापैकी आपल्याला कमी झाली या ठिकाणी पाहायला मिळेल.